गणपती बाप्पा मोरया. चलो. वाव, किती छान रोड आहे. रोड पण छान आणि वातावरण पण कसं वाटतंय विशाल तुला? छान वाटतंय. बऱ्याच दिवसांनी आपण सगळे एकत्र चाललोय. आम्ही मस्त आउटिंगचा प्लॅन बनवला आणि निघालो जलसृष्टी आयलँड रिसॉर्टला. प्रवासामध्ये शांत पडणारा पाऊस आणि रस्त्याच्या बाजूला असलेली ती हिरवळ प्रवासाला अजून गमतीशीर बनवत होते. बाणेर ते मुळशी असा 30 किलोमीटरचा प्रवास करून शेवटी आम्ही आनंद घेत पोहोचलो आमच्या डेस्टिनेशनला. एंट्री केल्यानंतर खूप असं ॲम्पल पार्किंग मिळते. बऱ्यापैकी छान अशी पार्किंग आहे, चांगला स्पेस आहे. आणि इथे सिक्युरिटी चेक इन होते आल्यानंतर. सुरुवातीला ते आपले लगेज काउंट करतात, किती बॅग्स आहेत ते घेतात. ते फॅमिलीसोबत आलेलो आहे. वीरा हॅलो मम. फॉर्मॅलिटीज झाल्यानंतर आम्ही रिसॉर्टकडे निघालो. थोडं पुढे गेल्यानंतर गणपती बाप्पाची छानशी रेखीव अशी मूर्ती बघायला मिळते. अतिशय कोरीव आणि सुंदर काम असलेली. बाप्पाचं दर्शन घेऊन आम्ही पुढच्या टप्प्याकडे निघालो. स्लिपरी तो नाही आहे. वेलकम. हळूहळू या. आणि आम्ही रिसॉर्टला पोहोचल्यानंतर त्यांनी आमचं स्वागत केलं. एक छानसं स्वीट दिलं आणि मस्त अशी खमंग एक ऑर्गॅनिक टी त्यांनी दिली. ॲक्च्युली आम्ही वेळेच्या आधीच पोहोचलो. चेक इनसाठी वेळ होता. मग तो वेळ यूज करण्यासाठी आम्ही रिसॉर्टचा एक टूर करायला गेलो. हॅलो हॅलो खूप चांगलं वातावरण येते. हे आम्हाला तर आवडलं सगळ्यांना. निसर्गरम्य, दोन्ही साईडनं नदी जाते आणि मध्ये एक आयलँड आहे. वीरा ये. रूम तशा खूप छान आणि प्रशस्त होत्या. बाजूने जाणारी नदी त्या रूमला वेगळी शोभा देत होती. चेक इन केल्यानंतर आम्ही लंचसाठी आलो.
आम्ही पूर्ण पॅकेजच बुक केलं होतं, त्यामुळे आम्हाला लंच, डिनर आणि ब्रेकफास्ट त्यामध्येच इन्क्लूड होतं. लंचमध्ये खूप छान छान पदार्थ होते. व्हेज आणि नॉनव्हेज दोघांसाठी सेपरेट व्यवस्था केली गेली होती. आम्ही मनसोक्तपणे जेवणाचा आनंद घेतला आणि त्यानंतर थोडंसं फिरण्यासाठी गेलो. ही आहे मम्मी पप्पांची रूम, जलपुष्प. असं वाटली इथे राहा 2-4 दिवस. म्हणजे आपण जे इतक्या दिवसांपासून प्लॅन करत होतो तो सक्सेसफुल झाला. सक्सेस झालाय. हो, खूप आनंद झाला. तो प्लॅन सक्सेस झाला आपला. आणि जेवण वगैरे कसं वाटतं जेवण तर तुला? इतकं छान होतं, अति सुंदर जेवण, खूप छान. त्यांनी खूप छान पद्धतीने पाहुणचार केला. आमची मीरा एकदम मस्त खेळते. हॅलो कर, हॅलो हॅलो कर, उठा, हॅलो कर, हॅलो. खूप छान. चला मस्त. कशी वाटते ट्रॅक्टर राईड? एकदम भारी, एक नंबर. पप्पा पप्पा चालले. बाय बाय. बाबांना बाय बाय कर. चिटकी बघूया. दिवसभर खेळून आणि बागडून बिरू इतकी थकून गेली की तिला झोपच आवरत नव्हती आणि अशा प्रकारे ती हळूहळू झोपी गेली. सकाळी ब्रेकफास्ट करताना आम्ही मधुर संगीताचा आस्वाद घेतला. ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर या तिन्ही वेळेला छान असं एक वाद्य ते वाजवतात. एक दिवस संपलाय, आता निघालोय आम्ही घराकडे.
खूप छान असा एक्सपिरियन्स होता. आता 10:30 वाजलेत. प्लॅन केला आहे घरी जायचं. कसं वाटतं राणी? खूप छान. छान वाटतं. चांगला होता ना एक्सपिरियन्स? हो. कशी होती चहा? छान होतं. छान छान. एक नंबर. खाऊ नाही दिलं तुम्ही. विरण आराध्य यांचं खाऊ नाही दिलं. मला स्टेकेशनचा मस्तपैकी आनंद लुटल्यानंतर आता घरी जाण्याची वेळ झाली आणि आम्ही आमच्या घराकडे निघालो.